मी तर असं ऐकलंय की तुमच्या शरीराचं जेवढं वजन आहे त्याच्या 10% पाणी तुम्ही पिलं पाहिजे. म्हणजे शरीराचं वजन जर 50 किलो असेल तर तुम्ही त्याच्या 10% म्हणजे 5 लिटर पाणी प्या. आणि जर शरीराचं वजन जर 100 किलो असेल तर तुम्ही त्याच्या 10% म्हणजे 10 लिटर पाणी पिलं पाहिजे. पण हे बरोबर आहे का, या सगळ्यावर चर्चा आपण ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आणि व्हिडिओच्या शेवटी पाण्याविषयी एक शॉकिंग गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा पाणी किती प्यावे. आता आपल्याला तहान किती लागते त्याच्यावर आपलं पाणी पिण्याचं प्रमाण अवलंबून असतं. म्हणजे आपण ज्या वातावरणात राहतो, आपली प्रकृती कशी आहे, आपलं कामाचं स्वरूप काय आहे, याच्यावर आपलं पाणी पिण्याचं प्रमाण ठरतं. म्हणजे वातावरण म्हणजे काय, तर आपण जर उष्ण भागात किंवा अतिउष्ण भागामध्ये राहत असू किंवा थंड भागामध्ये राहत असू तर पाणी पिण्याच्या प्रमाणात तसा फरक होतो. नंतर ऋतूंमध्ये बघा, उन्हाळ्यामध्ये आपण जास्त पाणी पितो, पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये आपलं प्रमाण उन्हाळ्याच्या तुलनेत कमीच असतं. त्याच्यानंतर आहे कामाचे स्वरूप. आता काही लोक असतात ती खूप कष्टाचं काम करतात, उन्हातानामध्ये काम करतात, त्यांना जास्त तहान लागते, ते जास्त पाणी पितात. आणि काही लोक ऑफिस वर्क करतात, बसून काम असतं, शारीरिक कष्ट जास्त नसतात, त्याच्यामुळे त्यांना कमी तहान लागते, ते कमी पाणी पितात. प्रकृतीनुसार सकाळपासून संध्याकाळपर्यंत वात आणि पित्त जास्त प्रमाणात असतं आणि संध्याकाळी कफ जास्त प्रमाणात असतो. तर वात आणि पित्ताच्या काळात आपण जास्त पाणी पिलं पाहिजे आणि संध्याकाळी रात्री आपण पाणी कमी पिलं पाहिजे. म्हणजे काय, सकाळी उठल्यापासून 12-1 वाजेपर्यंत आपण दिवसभरात जेवढं पाणी पिणार आहे त्याच्या 50% पाणी पिलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत पुढचं 30% पाणी आपण पिलं पाहिजे आणि मग राहिलेलं 20% पाणी आपण संध्याकाळी आणि रात्री कमीत कमी प्रमाणामध्ये पिलं पाहिजे किंवा तहान लागेल तेव्हाच. आता दिवसभरामध्ये साधारणतः 2 ते 3 लिटर पाणी आपण पितो, त्याचं प्रमाण कमी जास्त होत राहतं. पण शक्यतो आपलं शरीर जेव्हा संकेत देतं, जेव्हा आपल्याला तहान लागते तेव्हा आपण पाणी प्यावं. आता पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे पाणी कसं प्यावं. सगळ्यात जास्त चुका पाणी पिण्याच्या पद्धतीमध्ये असतात. कोणी खूप घटाघट पाणी पितं, उभं राहून पाणी पितात, थंड पाणी पितात, प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पितात, जेवताना पाणी पितात. ह्या सगळ्या चुका आहेत. घटाघट पाणी पिऊ नये. घटाघट पाणी पिल्यानं काय होतं, पाणी पितं ते डायरेक्ट पोटामध्ये जातं, त्याच्यामध्ये आपल्या तोंडातली लाळ मिक्स होत नाही आणि जर लाळ मिक्स झाली नाही तर त्या पाण्याचं पचन व्यवस्थित होत नाही, म्हणजेच त्या पाण्याचं शोषण नीट होत नाही. जसं आपण अन्न खातो त्याचं पचन होण्यासाठी त्याच्यामध्ये लाळ मिक्स होणं गरजेचं असतं, तसंच पाण्याचं पण शोषण आपल्या शरीराकडून होण्यासाठी त्याच्यामध्ये लाळ मिक्स होणे गरजेचे असते. त्याच्यानंतर पुढे की अति थंड पाणी पिऊ नये. कारण जर आपण फ्रीज मधलं थंड पाणी पिलो तर आपल्या शरीराला सुरुवातीला ह्याच्यासाठी काम करावं लागतं की ते पाणी नॉर्मल टेम्परेचरला आणणे. मग ते पाणी जेव्हा आपल्या शरीराला सहन होईल अशा तापमानापर्यंत येतं, तिथून पुढे त्याचं ऍब्झॉर्प्शन सुरू होतं. त्याच्यामुळे थंड पाणी पिऊ नये. अजून काय होतं, थंड पाणी पिण्यामुळे आपल्या शरीरात अन्नाचं पचन होण्यासाठी पोटामध्ये जो अग्नी असतो तो अग्नी थंड पाण्यामुळे थंड होऊन जातो, म्हणजेच काय होतं, तो मंद होतो. त्याच्यामुळे अन्नाचे पचन नीट होत नाही किंवा आपली जी पचनक्रिया आहे ती मंदावते. थंड पाणी पिऊ नये. नंतर जेवताना पाणी पिऊ नये. जेवताना खूप पाणी पिऊ नये. जर आपलं जेवण खूप कोरडं असेल तर मध्ये एखादं घोट पिणे ठीक आहे, किंवा जेवताना ताक वगैरे सारखे लिक्विड घेणे पण चांगले, पण योग्य प्रमाणात. जेवण झाल्यावर सुद्धा खूप पाणी पिऊ नये. जेवण झाल्यानंतर 1-1.5 तासाने पाण्याची गरज असेल तर पाणी प्या, किंवा जेवणाच्या आधी अर्धा तास आपण अर्धा ग्लास पाणी पिऊ शकतो. जेवताना पाणी पिल्याने काय होतं, परत ते पाण्याचा गुणधर्म काय आहे, शीतलता. आणि पोटातला जो अग्नी असतो तो पचनासाठी गरजेचा असतो, पण तो अग्नी असतो त्याला काय करतो, पाणी थंड करून टाकतं, म्हणजे मंद करून टाकतं आणि मग परत आपले पचन नीट होत नाही आणि मग पचनाचे प्रॉब्लेम होतात. म्हणून जेवताना आणि जेवणानंतर जास्त पाणी पिऊ नये. त्याच्यानंतर प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिऊ नये. कारण प्लास्टिकच्या बॉटलमध्ये जर पाणी राहिलं तर ते मायक्रो प्लास्टिक असतं, ते पाण्यामध्ये जातं आणि मग ते आपल्या पोटामध्ये जातं आणि प्लास्टिकचे दुष्परिणाम तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. मग त्याच्याऐवजी आपण मातीच्या बॉटल भेटतात त्या बॉटल किंवा काचेच्या बॉटल वापरू शकतो. आता शेवटची गोष्ट जी शॉकिंग आहे पाण्याबद्दलची, जर आपल्या शरीरात डिहायड्रेशन झालं, पाणी कमी प्रमाणात गेलं तर आपला जो मेंदूचा आकार आहे तो कमी कमी होत जातो, म्हणजेच त्याच्या कार्यामध्ये बिघाड होतो. आणि ह्याच्या उलट
जर पाणी जास्त प्रमाणात पिलं गेलं, म्हणजे गरज नसताना पाणी पिलं गेलं, तर मेंदू आपला कन्फ्यूज होतो आणि परत त्याच्या कामामध्ये प्रॉब्लेम्स निर्माण होतात. म्हणूनच पाणी जसं हे जीवन आहे, तसंच जर ते अति प्रमाणामध्ये झालं तर ते टॉक्झिनचं काम करतं. त्याच्यामुळे शरीराच्या संकेताकडे लक्ष द्यायचं आणि एकच सूत्र लक्षात ठेवायचं, तहान लागेल तेव्हा पाणी प्यायचं. असेच आरोग्यदायी माहितीचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर सुद्धा करा.